जळगाव शहराला वाघूर धरणावरून पाणीपुरवठा केला जात असतो। मात्र गेल्या वर्षी 100% वाघूर धरण भरल्यामुळे वाघूर धरणामध्ये अद्यापही समाधानकारक साठा आहे। त्यामुळे जळगाव शहराला पुढचे 4 वर्ष पुरेल एवढा पाणीसाठा हा वाघूर धरणामध्ये शिल्लक असल्यामुळे जळगावकरांच्या पाण्याची जी चिंता आहे ती मिटलेली आहे। जळगाव शहराला ह्या वाघूर प्रकल्पावरून पाणीसाठा पिण्याचा पाण्याचा पुरवठा हा केला जात असतो आणि आणि याच वाघूर धरणावरून जे आहे जळगाव शहराबरोबरच जामनेर तालुक्यातील काही गावांना सुद्धा या ठिकाणी पिण्याचा पाणी पुरवठा हा केला जात असतो। मात्र गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस पडला आणि त्यामुळे जे आहे वाघूर धरण यंदा 100% भरलं होतं आणि ओसंडून सुद्धा वाहिलं होतं। मात्र पाणी पुरवठा हा केला जात असल्यामुळे आता जर ऑक्टोबर महिन्यापासूनचा जर विचार केला तर गेल्या 6 महिन्यांमध्ये जे आहे धरणाचा पाणीसाठा हा 75% पर्यंत शिल्लक आहे आणि त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पुढचे 4 वर्ष पुरेल एवढा पाणीसाठा हा वाघूर धरणामध्ये शिल्लक आहे। त्यामुळे जळगावकरांच्या पाण्याची चिंता ही मिटलेली आहे। समाधानकारक पाऊस झाला होता आणि या पावसामुळे जे आहे कुठेतरी समाधानकारक पाणीसाठा हा वाघूर प्रकल्पामध्ये शिल्लक आहे आणि त्यामुळेच पुढचे 4 वर्ष आणखी पाणी पुरेल एवढा पाणीसाठा हा वाघूर धरणामध्ये शिल्लक आहे। जामनेर तालुका असेल, जळगाव शहर असेल, या व्यतिरिक्त इतर गावांमध्ये जे आहे या ठिकाणाहून पुरवठा हा केला जात असतो। मात्र यंदा समाधानकारक पाणीसाठा आहे, जवळपास 75% एवढा पाणीसाठा या धरणामध्ये शिल्लक आहे अशी माहिती प्रशासनाने दिली आहे आणि त्यामुळे पुढचे 4 वर्ष तरी जळगाव शहर असेल किंवा जामनेर तालुका असेल यांना पाणीची चिंता जी आहे ती मिटलेली आहे आणि पुढचे 4 वर्ष पुरेल एवढा पाणीसाठा हा वाघूर धरणामध्ये शिल्लक असल्यामुळे निश्चितच ही जळगाव शहर असेल किंवा जामनेर तालुका येथील नागरिकांसाठी असेल किंवा शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब मानली जाते आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।